नमस्कार. आज आपण एका नवीन आणि सरकार समर्थित व्यावसायिक संधीबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. समजा आपल्या सध्याच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी किंवा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एखादी चांगली, विश्वासार्ह संधी मिळत असेल तर ही संधी आपल्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTCने आणली आहे. ते त्यांची NMC ट्रॅव्हल कार्डची जी प्रणाली आहे ती आता संपूर्ण राज्यात विस्तारत आहेत आणि त्यासाठी त्यांना एजंट्सची मोठ्या प्रमाणात गरज आहे. चला तर मग या संधीचा फायदा घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आज आपण ही संधी काय आहे, यात कोणकोणत्या कंपन्या आहेत, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्र लागतील, एजंट म्हणून आपली भूमिका काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची, हे सगळं पाहणार आहोत. ठीक आहे, तर अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्याआधी या योजनेत नक्की कोणकोणत्या संस्था आणि कंपन्या सहभागी आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी अर्थातच MSRTC ही ती सरकारी संस्था आहे जिने हा संपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. मग MSRTCची मुख्य खासगी भागीदार आहे इबेक्स कॅश. तब्बल 140 कोटी रुपयांच्या करारानुसार एजंट्सचं जे काही नेटवर्क आहे त्याचं सगळं व्यवस्थापन ही कंपनी पाहते. आणि या दोन्हींच्या सोबतीला आहे NSDL पेमेंट बँक, जी या प्रणालीमधले सगळे आर्थिक व्यवहार सांभाळते. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की यासाठी अर्ज नेमका कसा करायचा. आणि इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी. NCMC एजंट बनण्यासाठी कोणतंही सार्वजनिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल नाहीये, अजिबात नाही. त्यामुळे कोणी तसं सांगत असेल तर सावध राहायला हवं. मग अर्ज करायचा कसा, तर याची अधिकृत प्रक्रिया सुरू होते तुमच्या स्थानिक MSRTC बस डेपोमधून. तिथल्या व्यवस्थापकाशी किंवा प्रकल्प अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा. ते तुम्हाला इबिक्स कॅशच्या अधिकृत प्रतिनिधींचे संपर्क तपशील देतील. मग तुमची कागदपत्र थेट त्या व्यक्तीकडे जमा करायची. एकदा मंजुरी मिळाली की सुरक्षा ठेव भरायची आणि तुमचा एजंट ID तयार होईल. ठीक आहे, मग अर्ज करण्यापूर्वी कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागतील आणि गुंतवणूक किती आहे तेही बघूया. तर कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मास्क्ड आधार कार्ड, तुमच्या दुकानाचे आतले आणि बाहेरचे असे जिओ टॅग केलेले फोटो, दुकानाच्या पत्त्याचा पुरावा म्हणजे शॉप ॲक्ट लायसन्स किंवा उद्यम प्रमाणपत्र, बँक पासबुकची स्कॅन कॉपी किंवा रद्द केलेला चेक आणि तुमचा मोबाईल नंबर व ईमेल ID, एवढ्या गोष्टी लागतील. आणि यासोबतच 30,000 रुपयांची एक सुरक्षा ठेव आहे, जी, आणि हे महत्त्वाचं आहे, पूर्णपणे परत मिळणारी आहे, म्हणजे रिफंडेबल आहे. बरं, मग ही गुंतवणूक केली की त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं आणि एक एजंट म्हणून नेमकं काय करायचं आहे. तर त्या 30,000 रुपयांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला कामासाठी आवश्यक असलेली एक पॉइंट ऑफ सेल म्हणजेच POS मशीन आणि एक पावती प्रिंटर दिला जाईल. आणि एजंट म्हणून तुमची जबाबदारी असेल नवीन ग्राहकांची NCMC कार्डसाठी नोंदणी करणं, लोकांच्या कार्डमध्ये पैसे रिचार्ज करणं, त्यांना या कार्डबद्दल सेवा देणं आणि ह्या सगळ्या व्यवहारांवर तुम्हाला कमिशन मिळेल. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सुरक्षितपणे अर्ज कसा करायचा याबद्दल काही सूचना. बघा, ही एक लोकप्रिय संधी असल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आपली कागदपत्र किंवा पैसे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पाठवायचे नाहीत. म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात आधी आपल्या अधिकृत MSRTC बस डेपो व्यवस्थापकाशी संपर्क साधा. पैसे भरण्याआधी कंपनीच्या बँक खात्याचे तपशील नीट तपासा आणि डेपोमधील विश्वासू अधिकाऱ्यांकडूनच मार्गदर्शन घ्या. आणि काय नाही करायचं, तर कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर नोंदणी किंवा पैसे भरू नका. अनोळखी WhatsApp नंबर किंवा ईमेलवर कागदपत्र पाठवू नका आणि कोणी ID मिळवण्यासाठी शॉर्टकट सांगत असेल तर त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तर ही एक संपूर्ण अधिकृत आणि व्यवस्थित प्रक्रिया आहे. आतापर्यंत 3,000पेक्षा जास्त एजंट्स या नेटवर्कमध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे आता विचार हा करायचा आहे की आपल्या स्थानिक बसस्थानकावर ही डिजिटल सेवा आणणं हे आपल्या व्यवसायासाठी एक योग्य पुढचं पाऊल ठरू शकतं का? व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा. धन्यवाद.